नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जवळपास 5 लाख महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितलं आहे की जवळपास 5 लाखापेक्षाही जास्त महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आले. अशी जशी अपडेट दिली, सर्व महिलांच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे की कोणत्या महिला या ठिकाणी अपात्र केला, आपला फॉर्म रिजेक्ट तर नाही होणार. अशा प्रकारची महिलांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. यामध्ये कोणत्या महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे त्याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 GR या ठिकाणी काढण्यात आले होतं. पहिला शासन निर्णय कधी आला होता तर 28 जून 2024ला आणि दुसरा शासन निर्णय आला होता 3 जुलै 2024ला. या 2 शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्रता तयार करण्यात आल्या होत्या. आता झालं असं होते की ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला होत्या त्या जवळपास 2,30,000पेक्षाही जास्त महिला या ठिकाणी आहेत. त्या सर्व महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आल्या. म्हणजेच काय, ज्या महिलांना अगोदरच या ठिकाणी पगार चालू होती त्या महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. दुसरं म्हणजे ज्यांचं वय 65पेक्षा जास्त आहे. 65पेक्षा जास्त म्हणजे ज्या महिलांनी आधार कार्डवरनं वय कमी असेल पण त्यांचं ॲक्च्युअल वय जे मेन आधार कार्ड आहे किंवा तुमचं जे या ठिकाणी TC आहे त्यावरती 65पेक्षाही जास्त वय, तर त्या महिलासुद्धा या ठिकाणी अपात्र करण्यात आल्या. म्हणजेच त्या महिला कोणत्या, तर त्या महिला आहेत संजय गांधी निराधार योजना किंवा बाकी योजनेच्या लाभार्थी आहेत. म्हणून त्या 65 वयापेक्षा जास्त ज्या महिला आहेत त्या महिला 1,10,000पेक्षा जास्त महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आल्या. तिसरं म्हणजे ज्यांच्या घरी 4 चाकी वाहने किंवा ज्या महिलांनी स्वतः स्वेच्छेने योजनेतून नाव कमी केले, अशा जवळपास 1,60,000 महिला आहेत. म्हणजेच काय, तर अशा मिळून जवळपास 5 लाख महिला आहेत. या सर्व महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आल्या. बाकी कोणत्याही महिलांचा फॉर्म या ठिकाणी अपात्र केलेला नाही. एवढ्याच महिलांचा फॉर्म अपात्र केलेला आहे. आता दुसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचा फेब्रुवारीचा हप्ता केव्हा येईल, तर फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येईल. कारण फेब्रुवारीमध्ये असते 28 दिवस आणि या 28 दिवस म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर हप्ता टाकावा लागेल. तर तुमचा तो हप्ता येईल शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजेच 20 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान हा तुमचा हप्ता येऊ शकतो. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटू अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद.